पुण्यात लाल महालात शांत रात्र झाली होती. दिवे मंदपणे लुकलुकत होते. त्या महालात बसल्या होत्या शूर, प्रेमळ आणि संस्कार देणाऱ्या राजमाता जिजाबाई. आणि त्यांच्यासमोर बसला होता एक छोटा तेजस्वी मुलगा, बाल शिवबा. जिजाऊ शिवबांच्या मनात चांगुलपणाची बीज पेरत होत्या. त्या शांत रात्री त्यांनी श्रीकृष्णाची एक सुंदर गोष्ट सांगितली. खूप वर्षांपूर्वी गोकुळ नावाच्या छोट्या गावात एक गोंडस बाळ राहत होते. भगवान श्रीकृष्ण. ते आपल्या मित्रांसोबत दिवसभर खेळत असत. एके दिवशी खेळत खेळत त्यांनी थोडी माती तोंडात टाकली. मित्रांनी ही गोष्ट त्यांच्या आईला म्हणजेच यशोदा मातेला सांगितली. आई यशोदेने प्रेमाने पण थोड्या रागाने त्यांना तोंड उघडायला सांगितले. लहान कृष्णाने आपले छोटे तोंड उघडले आणि ते पाहून आई आश्चर्यचकित झाली. त्या छोट्याशा तोंडात तिला दिसले सूर्य, चंद्र, चमकणारे तारे, जणू संपूर्ण सृष्टीच त्यात सामावली होती. आईला समजले हा काही साधारण मुलगा नाही, तो संपूर्ण सृष्टीचा स्वामी आहे. लाल महालात ही गोष्ट ऐकताना छोट्या शिवबांच्या डोळ्यात आश्चर्य चमकत होते. त्या गोष्टीतून एक मोठी शिकवण मिळत होती. देव सर्वत्र आहे. प्रत्येक माणसात देव आहे. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने आणि आदराने वागायला हवे. खोटं बोलू नये, अहंकार करू नये आणि नेहमी सत्याचा मार्ग धरावा. ही शिकवण त्या छोट्या मुलाच्या मनात कायमची बसली. पुढे जाऊन तोच मुलगा मोठा झाला आणि बनला स्वराज्याचा महान राजा, राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी आपल्या प्रजेची काळजी घेतली. कोणावर अन्याय होऊ दिला नाही. स्त्रियांचा सन्मान केला. गरिबांना नेहमी मदत केली. कारण त्यांना माहीत होते प्रत्येक माणसात देव आहे. प्रजेची सेवा म्हणजेच देवाची सेवा. Hi everyone! Welcome to Toon Toon Kids Story. Don't forget to subscribe! Hey kids, here's the subscribe button. Click it to watch more fun videos. Don't forget to ring the bell.